पन्हाळा तालुक्यातील वारणानगर येथे महिन्यातून 2 वेळा होणाऱ्या आरटीओ कॅम्पमध्ये एजंटचा सुळसुळाट वाढला असून सुविधेच्या नावाखाली वाहनधारकांकडून अवाजवी शुल्क आकारून लुबाडणूक सुरू आहे। या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून आरटीओ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। या कॅम्पमध्ये परवाना, वाहन नूतनीकरण, फिटनेस, पत्ता बदल, नोंदणी आदी सेवा मिळतात। मात्र काही एजंट या सोयीचे साधन करून ऑनलाईन सहज करता येणाऱ्या कामासाठी वाहनधारकांकडून शेकडो ते हजारो रुपये वसूल करत आहेत। अपूर्ण कागदपत्रे दाखवत किंवा बोगस बिले देत लोकांची फसवणूक केली जात आहे। काही एजंट स्थानिक दलालांच्या संगनमतानं परवान्याशिवाय कॅम्प परिसरात वावरत असून तक्रारी असूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नाही। सरकारी सुविधा नागरिकांच्या दारी ही संकल्पना एजंटच्या दारीच थांबली आहे, असा नागरिकांचा संतप्त सूर आहे। आरटीओ कामासाठीच्या नोंदणीचे काम प्रत्येक जण स्वतः ऑनलाईन करू शकतो, तर मग त्यासाठी एजंटच कशाला हवेत? सरकारी कॅम्पमधून जर दलालांची चलती असेल तर सामान्य वाहनधारकांचा विश्वास कुठे ठेवायचा, असा नागरिकांचा संतप्त प्रश्न असून नागरिकांनी कॅम्प परिसर एजंट मुक्त करण्याची, प्रत्येक सेवेचे अधिकृत शुल्क फलकावर लावण्याची आणि एजंटाविरुद्ध कारवाई करण्यासाठी स्वतंत्र नियंत्रक पथक नेमण्याची मागणी केली आहे। टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावळे।